विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता 9वीच्या मराठी पाठ क्रमांक 5वा एक होती समयी या पाठावरील संपूर्ण प्रश्न उत्तरे स्वाध्याय स्वरूपात बघणार आहोत। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। स्वाध्याय इयत्ता 9वी मराठी पाठ क्रमांक 5वा एक होती समयी संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा। इथं काही चौकटी दिलेल्या आहेत, जसे की अ कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख। तिथं अनुताई वाघ। उत्तर आहे कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख कोणाची, तर अनुताई वाघ यांची। रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था कोणती? उत्तर आहे रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था बाल ग्राम शिक्षण केंद्र। पुढे ई आयुष्याचा पाया भक्कम करणारे काय, तर आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण। ई भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे, तर उत्तर आहे भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक। पुढे प्रश्न क्रमांक दुसरा, खालील घटनांचे परिणाम लिहा। तर घटना आणि त्यांचे परिणाम लिहायचे आहेत। अ आ ई अ मध्ये अनुताईंचे निधन, आ मध्ये ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले आणि ई मध्ये ताराबाईंचे निधन। बघूयात अनुताईंचे निधन परिणाम काय झाले, कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले। ताराबाईंनी अनुताईचे अश्रू पुसले परिणाम काय झाले, डोंगरा एवढे दुःख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या। ताराबाईंचे निधन परिणाम काय झाला, अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या। प्रश्न क्रमांक तिसरा, कार्यक्षेत्र लिहा। शिक्षण क्षेत्र व्यतिरिक्त असलेली अनुताईंचे कार्यक्षेत्र। चला बघूया। बाल कल्याण, दुसरा महिला विकास, तिसरा अंधश्रद्धा निर्मूलन, चौथा आरोग्य। हे काय आहेत, तर शिक्षण क्षेत्रा व्यतिरिक्त असलेल्या अनुताईंचे कार्यक्षेत्र। पुढील प्रश्न क्रमांक चौथा, का म्हणजे कारणे लिहा। बघा अ मध्ये दिलेला आहे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं कारण। उत्तर मध्ये लिहूया, शिक्षण सर्वांगीण असले पाहिजे, ते एकांगी असता कामा नये, तसेच केवळ चाकोरीबद्ध रीतीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजेत असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले। त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते, म्हणून शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं। पुढे बघा, आ अनुताईच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला का, म्हणजेच का ते लिहायचे। उत्तर अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला, त्यामागे रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती। प्रचंड अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही, त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात। त्यांना नवीन सुधारणा नको असतात, सुधारणांमुळे आपले नुकसान होईल अशी त्यांना भीती वाटते, म्हणून ते शिक्षणाला विरोध करत। पुढे बघा प्रश्न क्रमांक 5वा, खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा। बघा पहिला, भातुकलीचा खेळ लिहूया। उत्तर लहान मुलांच्या विशेषतः मुलींचा खेळ, यात खोटा खोटा संसार उभारला जातो। संसारोपयोगी चिमुकली भांडी आणली जातात। प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वागतात त्यांचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो। बाहुला बाहुलींचे लग्नही लावले जाते। थोडक्यात भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा आभासमय असा संसार। ज्ञान यज्ञ। उत्तर विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते। अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे। अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले, त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले। यज्ञात आहुती देतात तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली, म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञान यज्ञ होय। ज्ञानगंगा। उत्तर गंगा नदी पवित्र मानली जाते। गंगेचे पाणी प्याल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे। गंगा नदी घरोघरी पोहोचवणे म्हणजे सर्वांचे दुःख दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे। अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले, एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले, म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटले जाते।
प्रश्न क्रमांक 6 खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. जसे की व्रताने स्वतःला बांधणाऱ्या. कोण? तर व्रताने स्वतःला बांधणाऱ्या व्रतस्थ. पुढे नेमाने स्वतःला बांधणारा. तर नेमाने स्वतःला बांधणारा नेमस्थ. गावातील रहिवासी. तर उत्तर गावातील रहिवासी ग्रामस्थ. तिराहित्याच्या भूमिकेतून बघणारा. कोण? तिराहितीच्या भूमिकेतून बघणारा तटस्थ. प्रश्न क्रमांक 7 खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. उदाहरणार्थ कसं करायचं आपल्याला? सापेक्षला निरपेक्ष, अनावृष्टीला अतिवृष्टी, म्हणजे शब्दाचा विरुद्धार्थ लिहायचा आहे. पहिला अनाथ सनाथ, दुसरा दुचिन्हच्या विरुद्ध सुचिन्ह, तिसरा सुपीक च्या विरुद्ध नापीक, एकमत च्या विरुद्ध दुमत, पुरोगामीच्या विरुद्ध प्रतिगामी, स्वदेशीच्या विरुद्ध परदेशी, विजातीयच्या विरुद्ध सजातीय, तसेच आरोहच्या विरुद्ध अवरोह आणि दीर्घायुष्याच्या विरुद्ध अल्पायुष्य. प्रश्न क्रमांक 8 सोमत. अनुताई वाघ यांना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, असा हा काल्पनिक आणि प्रॅक्टिकल असा प्रश्न आहे. जेवढं तुमचं वाचन सुंदर असेल तेवढं उत्तर तुम्ही लिहू शकता. चला लिहिण्याचा प्रयत्न करूया. उत्तर: समयीचा प्रकाश मंद, शांत, स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत, निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. तिचा प्रकाश भगभगीत नसतो. भगभगीत प्रकाश मनाला शांती मिळतच नाही. अनुताई वाघांचे व्यक्तिमत्व समयसारखे होते. त्यांच्याजवळ डामडोल नव्हता, भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागवून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समयीचा प्रकाशच वाटे. अनुताईंना दिलेली समयीची उपमा यथार्थ आहे. 2 समयी हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. तर चला आपले मत स्पष्ट करूया. उत्तर: समयी देवाजवळ लावली जाते. घरात प्रकाश मिळावा म्हणून अन्य दिवे वापरतात. समयी नव्हे, देवाजवळची गाभाऱ्यातली समयी सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणून सतत तेवणारी ती समयीमध्ये सातत्य सामावलेले आहे. समयी संपूर्ण घर, संपूर्ण महाल किंवा संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्ष्या बाळगत नाही. ती फक्त देवघर किंवा मंदिराचा गाभारा उजळते, पण उजळते म्हणून झगझगीत प्रकाश पसरवित नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत, निवांत करणारा असतो. मर्यादित प्रमाणात राहतो. ही तिची वृत्तीच जणू असते. म्हणून ती संयमी वाटते. समयीच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदात्त भावनेने भरलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समयीचे सामर्थ्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा स्वाध्याय व्हिडिओ आपण इथं पूर्ण केलेला आहे. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळील मित्रांना देखील शेअर करा. असे सर्वच पाठांवरील सर्वच पुस्तकाचे व्हिडिओ तुम्हाला वारंवार भेटत राहतील, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.